आणि हा ब्रेकफास्ट खूप युनिक आहे माझ्यासाठी. भी अपना गुजरात का टूर स्टार्ट हो गया है 45 डेज इन गुजरात. तर कसं काय मुंबईकर, मी आपला नितीन आज नवी मुंबईवरून डहाणू जातो आहे. त्यामधोमध मला माझे काम पण करायचं आहे. आणि जसं की तुम्हाला दिसतं आहे माझी मोठी बॅग, माझी डफल बॅग, माझी बॅकपॅक आणि माझं हेल्मेट, इतकं सगळं वजं बॅगेचं वजं वाढलेलं आहे कारण मावशीने सामान दिलेलं आहे. असं आपण आता इथून निघतो आहे. गॉड प्लॅन ऐकलेलं आहे ना, जे देव घडवतो आणि खूप चांगल्या प्रकारे घडवतो. आणि प्रत्येक वेळी माझ्यासोबत काय आहे, माझ्यासोबत देवाने माहिती आहे का असे प्लॅन क्रिएट केलेले आहे की मला खाण्यापिण्याचं आणि राहण्याचं कधीच प्रॉब्लेम झालेला नाही. आणि तसंच आज मी डहाणूला आहो आणि डहाणूला हे बघ माझा बेड आहे यार, रूम्स बघ किती क्लीन आणि नीट क्लीन सगळं, म्हणजे असं घरच्यासारखंच वातावरण आहे. आणि हे सगळं माहीत आहे का, या शाळेमध्ये आहे या शासकीय माध्यमिक आश्रमशाळा धामणगाव, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. जेवण भेटलं, राहण्याची सोय झालेली आहे. हे सगळं इंदरदादामुळे झालेलं आहे. म्हणजेच आपल्या अनुप सरांचे मित्र, जिगरी ज्यांना ते म्हणतात, तर त्यांनी माझी ही सगळी सोय केलेली आहे. आणि त्यांनी असंही सांगितलं, त्यांचे जे सहकारी आहेत, की सकाळी याला नाश्त्याचं पण सगळं तुला नाश्त्याचं पण काही टेन्शन घ्यायचं नाही, जेवणाचं पण काही टेन्शन घ्यायचं नाही आणि बिंदास राहा. अजून काय पाहिजे यार, यालाच म्हणतात गॉड प्लॅन. आणि म्हणून मला देवावर कधीच संशय नाही येत, कारण की त्यांनी माझ्यासाठी प्रत्येक वेळी काही ना काही प्लॅन केलेलंच असतं. आणि आज हे डहाणूला झालेलं आहे. सो थँक्यू देवा. तर हॅलो गायज, मी आपला नितीन, जो की नवी मुंबईतून ठाणेला गेलो होतो आणि ठाणेवरून माझं काम करून आपण डहाणूसाठी निघालो. तर डहाणूचं हे अंतर 150 किलोमीटर होतं, ज्याला लागले मला 3 तास. रस्ता इतका जबरदस्त बघावं नाही लागत आणि त्याला मला 3 तास लागले. इथे माझे अनुप सर, आमचे जे मॅक्समध्ये होते, त्यांचे मित्र इथे आहेत. तर त्यांच्यामुळे माझं इथे हे झाले. इंदरदादा वर्किंगला आहेत, तर त्यांच्यामुळे मी इथे आलो आणि माझं जेवण झालं आहे मस्त. हे बघा माझी गाडी तिथे दिसते, तिचे जेवण झालं आहे. The next day. गुड मॉर्निंग. भाई साहब, अरे खूप मस्त थंडी हवा लागते, थंड वातावरण आहे पूर्ण. मी सांगतोय माझ्यासाठी ब्रेकफास्ट पण आलेला आहे. तो मेरा ब्रेकफास्ट तो आ गया है, बट उससे पहले मुझे करना है वर्कआउट, थोड़ा फ्रेश होना है. वर्कआउट होने के बाद ब्रेकफास्ट करेंगे और ब्रेकफास्ट होने के बाद हम ट्रैवल करेंगे, क्योंकि हम ट्रॅव्हलिंग के लिए आए हैं. मस्त आहे ना. झालेले आहे. आणि डहाणूतला आपला हा दुसरा दिवस. मी आपल्या नागपूरचा, विदर्भाचा MS-31चा नितीन सध्या ब्रेकफास्ट करतो आहे. आणि हा ब्रेकफास्ट खूप युनिक आहे माझ्यासाठी. खरंच बाहेर काही खाण्यापेक्षा मला इतकं छान ब्रेकफास्ट मिळालेला आहे, तुम्हाला दाखवतो आहे. हे बघा, केळी आहे आणि ड्रायफ्रूट्स वगैरे, मग हा शिरा आणि मोठ आणि चना. अजून काय पाहिजे यार लाईफमध्ये. म्हणजे बाहेर असताना इतकं चांगलं आपण सात्विक नाश्ता करतो आहे, तेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यात जे घडतं ना ते खूप चांगलं घडतं, आणि माझ्यासोबत जे घडतं ते अजूनच चांगलं. वाईट पण घडतं, पण त्या व्यतिरिक्त चांगलं जे घडतं ना त्याला मी आनंदित घेतो, वाईटाला पण आनंदित घेतो. आता आपण नाश्ता करूया आणि फ्रेश होऊन मग डहाणूचे बीच फिरूया. ओके. सध्या मी डहाणूला आहो आणि आता वाजले 3
3:51 थोड्या वेळ पूर्वी आम्ही बीचला होतो. बीचला फुल टू एन्जॉय केलेला आहे. ओला नाही झालो पण नैन सुख घेतलं. अरे म्हणजे समुद्राचं यार, समुद्राचं तुम्ही विचार गलत करता प्रत्येक वेळी असं आहे. आणि इथे थोड्या वेळसाठी आम्ही थांबलेलो आहोत. थोडंसं काम होतं इंदर दादाला, तर ते काम करून आम्ही पुन्हा ऑफिससाठी जाणार आहोत. हां, इंदर दादा होता माझ्यासोबत, त्यामुळे इतकं सगळं घडलेलं आहे. आता मी त्यांच्याच गाडीमध्ये आहे आणि सध्या ते टरबूज घ्यायला गेलेले आहेत. ते मला फोर्स करत होते की आपण काही खाऊया या चाय घेऊया. मी म्हटलं नाही, भरपूर झालं. तर म्हणून ते म्हणे की चला ठीक आहे, आपण काहीतरी थंड फळ फ्रूट घेऊ. म्हटलं टरबूज बेटर आहे ना उन्हाळ्याच्या दिवसात, टरबूज खाल्लं की. तर आता रस्ता खूप जबरदस्त आहे यार. म्हणजे मला असं वाटतं की इथे राहावं, थांबावं, कारण की आजूबाजूचा जो परिसर आहे ना खूप छान. मी शूट करणार मगाशी मी केलेलं नाही, आणि त्यापूर्वी गाडीवर असताना, बाईकवर असताना पण मी केलं नाही आहे. तर तो करूया. कसं काय मित्रांनो, आता वाजलेले 6 आणि मी आहे डहाणूला. डहाणूच्या धामणगाव या गावामध्ये मी थांबलेलो होतो आणि आता मी 50 किलोमीटर दूर व्यापीला चाललो आहे. आणि डहाणूच्या या एरियामध्ये लोकेशन खूप जबरदस्त भारी व्ह्यू आहे यार. त्या व्यतिरिक्त हे नारळाचे झाड, इथे ताडीचे पण ते ताडी बनतात. या प्रत्येकाला मटकी लागलेली आहे ताडीसाठी. आणि इथे सर्वात जास्त प्रमाणात आपलं चिकूचं उत्पादन होतं. मेरी बड़ी वाली बैग, डफल बैग, और ये मैं, हम अभी व्यापी जा रहे. कहाँ जा रहे? व्यापी जा रहे.